नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? सगळे ठीक ना? आपण आज एका नवीन पाठाला सुरुवात करत आहोत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्याकडे आपली अशी भारतीय संस्कृती आहे. ह्या भारतीय संस्कृतीने अनेक गोष्टींचा अभ्यास केला आहे आणि त्याचं वेदांमध्ये महत्त्व सांगितलेलं आहे. म्हणजे वेदांमध्ये त्या सगळ्यांचा अभ्यास केलेला आहे. आपण जसं म्हणतो की विज्ञानानं हे शोध लावले, म्हणजे हा शोध टेलिफोनचा असेल, विमानाचा असेल, हा शोध कुणी लावला तर विज्ञानानं लावलेला आहे. हे जरी खरं असलं तरीसुद्धा आपल्या वैदिक संस्कृतीमध्ये अनेक गोष्टींचा विचार केलेला आहे किंवा त्या गोष्टींवर संशोधन झालेलं आहे. म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती असेल की महर्षी सुश्रुत हे ऑपरेशन, म्हणजे आत्ता जो आपण ऑपरेशन भाग म्हणतो तशा शस्त्रक्रिया ते त्यावेळेला करत होते. म्हणजे इतकं प्रगत असं विज्ञान आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आहे. भारतीय संस्कृती ही आनंद मिळवण्याची संस्कृती आहे. जे आपल्याला सगळ्यांनाच जीवनात दुःख नकोच असतं. आपल्याला कोणाला असं वाटतं का की मला दुःख हवंय? असं कोणालाच वाटत नाही. आपल्याला असं वाटतं की सतत सुख मिळालं पाहिजे. मग ते सतत सुख मिळण्याचं ठिकाण किंवा त्यालाच आपण आनंद म्हणतो. आणि हा आनंद कसा मिळवायचा ह्याचं जे आपण शिक्षण घेतो त्याला खरं शिक्षण असं म्हटलेलं आहे. पूर्वीच्या काळी गुरुकुल पद्धतीमध्ये म्हणजे गुरूंच्या घरी जाऊन ते शिक्षण घेतलं जायचं. त्यामध्ये सगळ्या गोष्टी शिकवल्या जायच्या. म्हणजे आत्ता आपण शाळेत येतो, शाळेमध्ये काही ठराविक विषय आपण शिकतो. म्हणजे आपल्याला अगदी लहान असू तेव्हा काही ठराविक विषय असतात. 1ली ते 4थी अजून ठराविक विषय, मग 5वीपासून पुढे वेगवेगळे विषय. म्हणजे आपल्या विषयांची आवड, विषयानुरूप आपल्याला शिकवलं जातं. म्हणजे पूर्वी भाषा म्हटलं तर फक्त आपल्याला मूळाक्षरं शिकवली गेली, नंतर व्याकरण आलं, त्याच्यानंतर आपल्याला धडे, कविता, जास्तीचं व्याकरण, मग लिखाण म्हणजे पत्र लिहा, अजून काही लेखाणाचा भाग, जाहिरात लिहा. अशा प्रकारे एकाच भाषेमध्ये विविध टप्पे आपण शिकत असतो. जसं जसं आपल्या इयत्ता वाढतात तसं तसं आपण शिकत जातो आणि पुढचं शिकतो. मग तसंच आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ज्यांना ज्या गोष्टीची आवड आहे, एखाद्याला म्युझिकची म्हणजे गाण्याची आवड असेल तर त्यानं त्यातलं शिक्षण घ्यायचं, एखाद्याला डान्सची आवड असेल तर त्यानं त्यातलं शिक्षण घ्यायचं आणि आनंद मिळवायचा. पूर्ण शिक्षण होऊन त्यात पूर्ण आनंद मिळवणं हा भाग आपल्याकडे संस्कृतीनुसार होता. मग तसेच आपल्याकडे योग प्रकार आहेत. कोणते कोणते आहेत? कर्मयोग, नामसंकीर्तन योग, मंत्रयोग. म्हणजे काय? योग म्हणजे जोडणे. आपण देवाशी किंवा ईश्वराशी जोडण्यासाठी कोणत्या माध्यमातून जोडतो त्याला योग असं म्हणतात. जे नामसंकीर्तन योग म्हणजे नामस्मरण करत देवाशी जोडणं. भक्तियोग म्हणजे देवाची भक्ती करत. आपण बघतो की भक्तियोग म्हणजे कसं, आपण बरेचसे भक्तियोगी असतो की देवळात जाणं असेल, उपवास करणं असेल, देवाचं नामस्मरण करणं असेल, ज्याला भक्तियोग म्हणतात. असे विविध योग आहेत की ज्या योगाने आपण ईश्वराशी जोडलं जातो. त्यातलाच एक योग कर्मयोग, तोच आपल्याला ह्या पाठामध्ये बघायचा आहे. आता कर्मयोगी किंवा कर्मयोग म्हणजे काय? कर्म म्हणजे कुठलीही क्रिया करणं. म्हणजे आपल्याला समजा तहान लागली तर आपण काय करतो? नुसतं असं म्हणतो का तहान लागली असं नाही म्हणत. आपण उठून जातो, जिथं पाणी असेल ते पाणी घेतो किंवा जवळच असेल तर लगेच पाणी पितो. म्हणजेच काय करतो? कर्म करतो. तहान लागली असं नुसतं न म्हणता पाण्याचा शोध घेऊन पाणी पितो आणि ज्यामुळे तहान आपली भागते.
ह्याला कर्मयोग असं म्हणतात. म्हणजे कुठलं तरी कर्म सतत करत राहायचं, कुठलं तरी काम सतत करत राहायचं, त्याला कर्मयोगी असं म्हणतात. मग हे काम चांगल्या प्रकारे करणं, जे आपण म्हणतो ना क्वालिटी वर्क, कुठल्याही गोष्टीमध्ये आपण क्वालिटी वर्क म्हणतो. काही कामं अशी असतात की जे आपण भरभर भरभर उरकून टाकतो, काही कामं दुसरे सांगतात म्हणून आपण करतो, आणि काही कामं आपण खूप मनापासून आवडीनं करतो. जे आपल्याला समजा एखाद्या विषयाचा अभ्यास आवडतोय, मला गणित आवडतं, तर मी गणित इतकं मनापासून सोडवते की मला त्यात चांगले मार्क मिळतात. पण तेच मला इतिहास भूगोल नाही आवडत, तर मी अभ्यास करायचा म्हणून करते आणि मग त्याला चांगले मार्क मिळत नाहीत, किंवा तो विषय शिकावा असं आपली इच्छा राहत नाही. परीक्षेपुरता आपण तो अभ्यास करतो आणि मग सोडून देतो. म्हणजेच काय की ज्या विषयाची आपल्याला आवड असेल त्या विषयामध्ये आपण खूप चांगलं क्वालिटी वर्क करतो. मग कर्मयोगी हा सुद्धा तसाच भाग आहे की सगळ्यात चांगलं काम करणं. सत्यम शिवम सुंदरम, आपण काय म्हणतो, सत्य म्हणजे खूप चांगलं, शिवम म्हणजे खूप श्रेष्ठ प्रतीचं, आणि सुंदर, कोणतंही काम सत्यम शिवम सुंदरम करायचं. आणि हे काम कोण करतं, तर कर्मयोगी करतात. म्हणजे आपण समाजामध्ये विविध समाजसुधारक बघितलेले आहेत. महर्षी धोंडो केशव कर्वे असतील किंवा लोकमान्य टिळक आहेत, असे अनेक समाजसुधारक आहेत की त्यांनी कर्म करून ते लोकांशी परिचित झालेले आहेत. त्यांनी कर्म केल्यामुळे जास्तीत जास्त जणांना त्याचा फायदा झालेला आहे. किंवा आपल्या पहिल्या स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले यांनी सुद्धा कर्म केलेलं आहे. कोणतं, तर शिकवण्याचं कर्म, जे कठीण होतं. त्यांच्या काळामध्ये स्त्रिया शिकत नव्हत्या, त्यांना शिकवण्यासाठी प्रवृत्त करणं किंवा त्यांना शिकवण्यासाठी प्रयत्न करणं हाही कर्मयोगाचाच भाग झाला. मग असे जे कर्मयोगी आहेत किंवा कर्मयोगी असलं पाहिजे, आणि हेच आपल्याला ह्या पाठामधून शिकायचं आहे. आता ह्या पाठामध्ये तिघजणं भाऊ आहेत, सख्खे तिघजणं भाऊ आहेत. ते तिघही भाऊ कसे आहेत, तर त्यातले दोघंजणं गवंडी काम करणार आहेत, म्हणजे ब्रिकलेयर आहेत, आणि दुसरा आहे तो सुतार काम करणार आहे, म्हणजे यान आहे. त्यांना इंग्लिशमध्ये काय म्हणतात, तर ब्रिकलेयर गवंडी काम करणारे, आणि सुतार म्हणजे यान. आपण गवंडी, आता इथं चित्रात आपण बघतोय की गवंडी म्हणजे दगड विटा रचणारा, त्याला गवंडी काम करणार, आणि सुतार म्हणजे लाकडाचं काम करणारा. प्रत्येकाचं काम पूर्वीपासून ठरलेलं होतं. सोनार असेल तर तो काय करतो, सोन्याचे दागिने घडवतो, त्याला आपण सोनार म्हणतो. लोहार म्हणजे जो लोखंड तापून किंवा लोखंडाची कामं करतो, त्याला आपण लोहार म्हणायचो. म्हणजेच काय की प्रत्येक कामात कुशल असणाऱ्या व्यक्तीला आपण ती नावं दिलेली आहेत. म्हणजे जो दगडविटा व्यवस्थित रचू शकतो, व्यवस्थित तो बांधू शकतो, त्याला आपण काय म्हणतो, गवंडी. जो सुतार काम म्हणजे काय, दरवाजे असतील, खिडक्या असतील, त्याच्यावरची नक्षी असेल, तर ते सगळं काम करणारा जो लाकडातून कलाकुसर करतो, त्याला आपण सुतार असं म्हणतो. मग अशा विविध कलाकुशल व्यक्तींची पूर्वी किंवा आत्तासुद्धा गरज आहे आपल्याला. मग त्यांच्या कामाचं काम चांगलं कुठलं केलेलं आहे त्याच्याविषयी आपल्याला ह्या पाठामध्ये बघायचं आहे. की हे तिघंजणं सख्खे भाऊ होते, पण तिघांचे विचार वेगळे होते. ते कुठल्या कामावर होते, तर देऊळ बांधण्याच्या कामावरती ते होते. पण देऊळ बांधण्याच्या पाठीमागे किंवा तिथे काम करण्याच्या पाठीमागे तिन्ही भावांचे विचार वेगळे वेगळे होते. म्हणजे तिघही सख्खे होते, म्हणजे एकाच आईवडिलांचे होते, पण असं असून सुद्धा तिघांच्या विचारांमध्ये जो फरक आहे तो आपल्याला इथे सांगितलेला आहे. मोठा भाऊ असतो तो गवंडी काम करतो, कारण रोजंदारीवर त्याला पैसे मिळतात, म्हणजे डेली वेजेसवर, रोजच्या रोज काम जेवढं करणार तेवढे त्याला पैसे मिळणार, असं रोजंदारीवर तो काम करत असतो. दुसरा भाऊ आहे तो आपल्या मोठ्या भावाला
मदतनीस म्हणजे असिस्टंट करण्यासाठी म्हणून काम करत असतो. आणि तिसरा भाऊ जो आहे तो काय म्हणतो की मी सुतार कामात खूप कुशल आहे, मला खूप पैसे मिळू शकतात, मला कोणीही काम देऊ शकतं आणि खूप पैसे मला मिळू शकतात, पण मला जे हे काम चांगलं येतं ही देवाचीच कृपा आहे आणि आपल्याला काही असं देऊळ मोठं बांधता येणार नाही. त्यांच्या गावातली जी शेठ म्हणजे श्रीमंत व्यक्ती आहे ती देऊळ बांधण्याचं काम करते आणि अशा देऊळ बांधण्याच्या कामामध्ये माझ्या कुशलतेचा उपयोग झाला तरच माझ्या त्या कुशलतेला खूप महत्त्व आहे, म्हणून तो तिथे काम करत असतो, म्हणजे सुतार काम करत असतो. म्हणजे स्वतः चांगले पैसे मिळत असून सुद्धा केवळ देवानं दिलेली कला देवाच्यासाठीच वापरण्यासाठी तो प्रयत्न करतो आणि हेच कर्मयोगाचं उदाहरण आहे असं साधू पुरुष म्हणतो की तुमच्या तिघही भावांमध्ये कर्मयोगी कोण आहे तर तू आहेस, की तुला भरपूर काम मिळणार आहे, भरपूर तुला प्रतिष्ठा मिळणार आहे, पण ती सोडून केवळ देवानं मला जी बुद्धी दिली ती देवाच्या चरणी अर्पण करण्यासाठी जे तू करतोयस त्याला कर्मयोगी म्हटलं पाहिजे. असा हा पाठ आहे. आता आपण पाठ बघूया. कर्मयोगी. 3 सख्खे भाऊ एका मंदिराचे बांधकाम चालू असता तिथे रोजंदारीवर काम करत होते. सख्खे म्हणजे एकाच आईवडिलांचे मुलगे. 3 सख्खे भाऊ एका मंदिराचे बांधकाम चालू असता तिथे रोजंदारीवर काम करत होते. आता रोजंदारी म्हणजे काय तर डेली वेजेस म्हणजे रोज मिळणारं वेतन. जेवढं काम केलं तेवढंच वेतन त्या दिवशी तुम्हाला मिळणार. म्हणजे आपल्याला कसं असतं काही जणांची नोकरी महिन्यानं पगार मिळतो, बरोबर आहे ना, पण ह्या रोजंदारीवर दिवसापासून ते संध्याकाळपर्यंत जेवढं तुम्ही काम केलेत आणि त्या कामाचे पैसे तेव्हाच तुम्हाला मिळणं ह्याला रोजंदारी असं म्हणतात. रस्त्याने जाणाऱ्या एका साधूने त्यांच्यापैकी एकाला जवळ बोलवून विचारले, तू या ठिकाणी का काम करतोस? तिथून कोण जात होतं तर एक साधू पुरुष जात होते. हे 3 जण भाऊ काम करत होते आणि तेवढ्यात त्याच रस्त्यावरून एक साधू निघाले होते. साधू म्हणजे कोण की जे संत किंवा साधू पुरुष आहेत ते तिथून निघालेले होते, जे ज्ञानी असे ते साधू ते तिथून निघालेले होते. त्यांच्यापैकी एकाला जवळ बोलवून विचारले, तू या ठिकाणी काम का करतोस? म्हणजे तुम्ही कामं करत आहात हे दिसतंय मला, पण का काम करताय असं त्या साधूनं एकाला प्रश्न विचारला. तो म्हणाला, हे देऊळ बांधणारा शेठ माझ्या चांगल्या ओळखीचा आहे. म्हणजे जी व्यक्ती त्या साधू पुरुषाकडे गेली त्यानं काय सांगितलं की हा जो देऊळ बांधणारा शेठ आहे तो माझ्या चांगल्या ओळखीचा आहे, त्याने मला गवंडी म्हणून कामावर बोलवले. त्यांनी काय सांगितलं की हा जो देऊळ बांधणारा व्यक्ती आहे किंवा शेठ आहे, शेठ म्हणजे श्रीमंत व्यक्ती, तर तो माझ्या चांगल्या ओळखीचा आहे आणि त्यानं मला सांगितलं की तू गवंडी काम चांगलं करतोस तर माझ्याकडे कामाला ये, म्हणून मी इथे आलो आहे. त्याचा शब्द मोडवेना म्हणून आलो. म्हणजे मला तो एवढा ओळखीचा गृहस्थ देऊळ बांधण्यासाठी बोलवतो आहे तर आपण गेलंच पाहिजे, म्हणून ही व्यक्ती इथे कामाला आलेले. माझे 2 धाकटे भाऊही या ठिकाणी रोजंदारीवर काम करीत आहे. त्यानंच सांगितलं की जसा मी कामाला आलो तसेच माझे 2 भाऊही इथं कामाला आले. मग त्या साधूने त्याच्या 2 भावांपैकी एका भावाला बोलवून त्यालाही तोच प्रश्न केला असता पोट भरायचे दुसरे साधनच नसल्यामुळे व मजुरीही बरी मिळत असल्याने गवंडी काम करणाऱ्या माझ्या मोठ्या भावाचा मदतनीस म्हणून मी इथे काम करीत आहे. म्हणजे पहिल्या भावानं काय उत्तर दिलं की ह्या शेठनी देऊळ बांधायला घेतलं आणि ते माझ्या ओळखीचे, त्यांनी मला गवंडी काम करायला बोलवलं,
मग आपण न जाणं हे चुकीचं आहे, म्हणून मी इथे कामाला आलो. आणि त्यानंच सांगितलं की माझे दोन्ही भाऊ, म्हणजे आम्ही तिघही भाऊ इथं कामाला आहे. मग साधू पुरुषानं दुसऱ्या भावाला बोलवलं, म्हणजे ते 2 भाऊ होते, त्यातल्या अजून एका भावाला बोलवलं आणि विचारलं, तू इथं का काम करत आहेस? तेव्हा त्यांना सांगितलं की आम्हाला दुसरं साधनच नाही, गवंडी काम केल्याशिवाय रोजंदारी मिळणारच नाही, म्हणून मी हे करत आहे. आणि नुसतंच तसं नाही तर त्याचबरोबर मजुरीही जेवढी आवश्यक आहे तेवढी या कामातनं मिळत आहे, म्हणून मी इथे कामाला आलो आणि तेही माझ्या मोठ्या भावाचा मदतनीस म्हणजे असिस्टंट म्हणून मी इथे काम करीत आहे, असं त्या दुसऱ्या भावानं उत्तर दिलं. त्यानंतर उरलेल्या तिसऱ्या भावानं तिसऱ्या भावाला बोलवून साधूने त्यालाही तोच प्रश्न केला असता तो म्हणाला, मी सुतार कामात चांगला कुशल असल्याने, कुशल म्हणजे निष्णात किंवा पारंगत, म्हणजे ते काम त्याला चांगलं जमतं, त्याला आपण कुशल असं म्हणतो. कुशल असल्याने मला इथल्यापेक्षाही अधिक रोजंदारीवर कुठे ना कुठे बोलवले जातेच जाते. म्हणजे जो तिसरा भाऊ होता, आपण इथं बघतोय की हे 3 भाऊ आहेत, तर 3 भावातल्या पहिल्या भावानं काय उत्तर दिलं, तर मला शेठनी बोलवलं म्हणून मी आलो. दुसऱ्या भावानं उत्तर दिलं की मी त्या भावाचा मदतनीस आणि बरी मजुरी मिळते म्हणून आलो. त्याच्या उलट तिसऱ्या भावानं काय उत्तर दिलं, हा तिसरा भाऊ तो सांगतोय की मी सुतारकामामध्ये कुशल आहे, निष्णात आहे, मला इथं जी मजुरी मिळते त्याच्यापेक्षा अधिक मजुरीवरती काम नक्की मिळू शकतं. पण मी विचार केला की आपल्यासारख्या सामान्य परिस्थितीतील कारागिराला काही आयुष्यात एखादे देऊळ बांधता येणार नाही, म्हणजे देवळासाठी जे दरवाजे बनवायचे आहेत त्याचं जे नक्षीकाम आहे ते सगळं आपल्याला करता येईल का? जर आपण स्वतः करायचं म्हटलं तर ते काही जमणार नाही. असं जरी आपण कुशल असलो तरी सामान्य परिस्थितीमुळे आपण एखादं देऊळ बांधू शकणार नाही. तेव्हा निदान गावातले एक धनिक व उदार शेठ ते उभारीत असता त्याच्या उभारणीत आपला सुतार म्हणून तरी हातभार लावावा, केवळ याच इच्छेने मी हे काहीशा कमी रोजंदारीचे काम पत्करले. अर्थात हे काम करताना मला जे समाधान मिळत आहे त्याला तुलना नाही. जे केवळ पैशाच्या मागं न जाता तो सुतार कामात कुशल असून सुद्धा त्यानं देवाच्या कामामध्ये किंवा देऊळ बांधणीच्या कामामध्ये कमी रोजंदारी पत्करून ते काम करायचं ठरवलं, कारण त्यातून त्याला समाधान जे मिळालं त्याला कुठंही तुलना नाही. म्हणजे ती कृती केल्यामुळे कमी पैसे असले तरी सुद्धा त्याला जे समाधान मिळत होतं ते समाधान खूप महत्त्वाचं होतं. त्याचं हे स्पष्टीकरण ऐकून, स्पष्टीकरण म्हणजे इथं खुलासा, त्यांचं जे स्पष्टीकरण ऐकून तो साधू त्याच्यावर एकदम खुश होऊन म्हणाला, वा तूच खरा कर्मयोगी आहेस. म्हणजे आपल्याला सुद्धा एखादं काम मिळालं तर आपण काय करतो की त्याच्यापेक्षा आपल्याला जास्त पैसा कसा मिळेल, आत्ता जे मिळणारे पैसे आहेत त्याच्यापेक्षा अजून पैसे कसे मिळतील असा माणूस विचार करतो. पण त्याचबरोबर एखाद्या चांगल्या कामासाठी आपण झोकून दिलं, आपल्या शिक्षणाचा उपयोग केला तर ते खरं शिक्षण. जसं लोकमान्य टिळकांनी म्हटलेलं होतं की जे शिक्षण समाजाला उपयोगी पडेल ते खरं शिक्षण. मग आपलंसुद्धा आपण असंच असलं पाहिजे की आपल्या शिक्षणाचा उपयोग हा समाजासाठी व्हायला पाहिजे, किंवा आपण कुशल असलेल्या गोष्टींचा वापर चांगल्या गोष्टीसाठी किंवा अनेक जणांना त्याचा फायदा व्हावा ह्यासाठीच केला पाहिजे. नाहीतर काही वेळेला चुकीचा मार्ग केला जातो. म्हणजे विज्ञानामध्ये जे हुशार असतील तर ते काही वेळा काय करतात की आत्ता आपण बघतो बॉम्ब करणं किंवा अन्य विनाशकारी शस्त्र निर्माण करण्यासाठी ती बुद्धी वापरली जाते, त्याच्याऐवजी चांगल्या गोष्टीसाठी वापरली पाहिजे. भले त्याच्यासाठी कमी पैसा मिळत असेल
म्हणजे आपल्या भारतीयांमध्ये खूप बुद्धिमत्ता आहे, पण आपण जातो कुठे? परदेशामध्ये. का? तर परदेशात आपल्याला चांगले पैसे मिळतात. पण प्रत्यक्षात जर आपण आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून भारताला विकास करता आला, त्याला पुढं नेता आलं, त्याची प्रगती करता आली, तर खरं आपल्या बुद्धिमत्तेचा वापर झाला असं म्हणता येईल. मग आपण सुद्धा त्यासाठी प्रयत्न करूया की खऱ्या अर्थानं आपल्या बौद्धिकतेचा किंवा बुद्धीचा वापर हा चांगल्यासाठी व्हायला पाहिजे. आणि हेच आपल्याला ह्या पाठातून शिकायचं आहे की तो सुतार चांगले पैसे मिळवू शकला असता, त्याला तेवढे मिळाले पण असते, पण ते टाळून त्यानं काय केलं की मला देऊळ बांधता येणार नाही, मग जे देऊळ बांधतायत त्यांच्या कामात जर आपण मदत केली तर नक्कीच आपल्याला समाधान मिळेल. आणि समाधान हे सगळ्यात मोठं सुख आहे, आणि ते सुख मिळवण्याचा त्यानं प्रयत्न केला. पैशापेक्षा सुद्धा समाधानामध्ये जास्त सुख असतं, हे आपल्याला ह्या पाठातून त्या सुतारानं दाखवून दिलं आहे. आणि आपण सुद्धा समाधानी राहणं किंवा समाधान मिळवण्यासाठी प्रयत्न करणं हे खूप गरजेचं आहे, हे आपल्याला हा पाठ शिकवतो. धन्यवाद.